जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. मकर संक्रांती झालेली आहे आणि हळदी कुंकू समारंभ चालू झालेले आहेत आणि आज होतं गणपती गणेश जन्म. तर आम्ही सुंदर अशी गणपतीची रांगोळीचं डेकोरेशन आमच्या मंदिरात केलेलं आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता पुढे रांगोळी आहेत जे की हळदी कुंकूच्या थीम. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट केला आहे मी. आता फाल्गुनीने केला की नाही माहीत नाही, पण मी तरी पण करतो आहे. आणि आता फाल्गुनी येते मला पिक करायला. आणि एक मिनिट हा, काहीतरी विषय का रिक्षा स्टँड आहे. बरं बस. असं पण असतं बघितलं, रिक्षा स्टँड नाही आहे तरी पण तिथे लावतात. पण ठीक आहे. सो माझा आता लंच ब्रेक झाला आहे. मग तिला मी म्हटलं की इकडेच होती तर तिला म्हटलं घ्यायला आहे मला. मग आम्ही लंचला चाललो आणि उद्याची बॅग पॅक करायची. आम्ही चाललेलो आहोत एक स्मॉल वेकेशनला. स्मॉल नाही म्हणता येणार, स्मॉल काय असतं, मिनी वेकेशनला चाललो. सो ही जागा नवीन आहे आणि तिकडे कधी गेलोच नाही, म्हणजे विचार पण नाही केलं की तिकडे कधी जायचं आहे. त्या ठिकाणी चाललेलो आहोत. पण ठीक आहे, बघूया चलो आता. आणि मी ॲक्च्युली लंचला फाल्गुनीला फोन करायचं कारण असं की नानूसोबत आहे, म्हणून मी म्हटलं चल बाहेर करूया आज लंच, घरी नको जायला. घरी गेलं की माझा 1 तास कसा पण जातो, त्यामुळे मला घरी जाणं थोडंसं कठीण वाटतं. कोण आहे रे छोटं छोटं बाबू, कोण आहे रे. मागे ठेव बाबू, ते आई बघ काय देते. छोटं छोटं बाबू कोण आहे रे. हा बाबू, हे काय केलं. हे असे कोण अभ्यास करतं. तिथं टाकलं अभ्यास, कशाला टाकलं. काय काय बोलते. तिथे पडलं. कसं काय पडलं. आम्ही चाललेलो आहोत लंचला. ही पनवेललाच होती तर मीला म्हटलं थांब सोबत. आणि ज्ञानाची ठरलेली सीट आहे. सो ज्ञाना मला गाडी चालवून नाही देत. तिला बाजूला बसवलं तर तिला मी मागेच बसवते. तर ती मागे बसते आणि आम्ही सगळीकडे जातो बसून ना नानू. अरे ट्रॅक इथे इथे नव्हतं का. एवढं लांब चालत जायचं. किती पुढे तर आहे. नाही भरपूर लांब आहे. चल. सो आम्ही आलेलो आहोत पनवेल लंच. आणि तू काय खाणार आहेस ग. पापलेट खाणार आहे. आणि दिदा काय खाते. सुरमई. आणि तुला पापलेट आवडतं. कसे खाणार आहे. कसे खाणार आहे. पापलेट म्हणजेच फिश असते बाबू. पापलेट म्हणजेच फिश असते. आम्ही इथे एक पॉम्फ्रेट थाळी मागवली आणि त्याच्याबरोबर बटर गार्लिक क्रॅबसुद्धा मागवला आहे. काहीतरी वेगळं, खूप दिवसानंतर खायचं होतं म्हणून. सो जस्ट घरी आलो आहे आणि बॅग पॅक करायचं. तर बॅग पॅक करण्यासाठी मी ह्यावेळेस नवीन बॅग घेतलेली आहे. सीट अँड गो. ॲक्च्युली ज्ञानासाठी खूप फायदेमंद आहे की तुम्हाला याचे मी व्हिडिओज काढेन ह्या बॅगचे. तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या बेबीसाठी तुम्ही नक्की घ्याल आवर्जून. आता ते आम्ही जाऊ तेव्हा व्हिडिओ काढू तुम्हाला तिथे गेल्यानंतर. आणि ह्या काय काय अमेझिंग गोष्टी आहेत. ॲक्च्युली मला ह्या हाताने काही वजन उचलवत नाही आहे, त्यामुळे ह्या अमेझिंग गोष्टी आहेत. त्याच्या पण तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर दाखवेल काय काय आहे ते. खूप छान गोष्टी आहेत. मजा येणार आहे.
सो आता बॅग पॅक मी माझी करतो आहे, कारण की मी चाललो आहे आत्ता बाहेर आणि लेट होईल त्यामुळे, आणि उद्या सकाळी लवकर निघायचं, त्यामुळे आत्ताच बॅग पॅक करून घेतो, जेणेकरून उद्या काय टाईमपास नको व्हायला. एवढे सारे गॉगल आहेत, प्रत्येकात 2-2 आहेत माझे. बॅग माझी भरली आहे. नवऱ्याला सांगितलं, नवऱ्याने लगेच माझं डिमांड, म्हणजे मला मोबाईलची अवस्था पण ऍक्च्युली कवरची हा अवस्था मी असते. फोन घेतलेला 15 दिवस पण नसतील झाले, 16 Pro Max, आणि हिला दिला मी लगेच, कारण की नाही, माझा तो आधीचा होता ना, कोणता होता रे? 14 Pro. Pro Max. तर त्याला ना असंच कवर होता, आणि एक कवर, 3 कवर अभिने तसे आणलेले मी. मला माहिती आहे अभिला कधी पण काय पण मनात येतो आणि तो माझा फोन चेंज करून टाकतो, म्हणून मग मी तो जपून न ठेवता मी 2 वापरले, तिसरा काय वापरता आलाच नाही. तोपर्यंत विकला फोन. परंतु विकला फोन. आणि मग नंतर मला 15 दिलेलास ना, 15. तर ताईकडे असं तिला मी दिलेला असा कवर, तर तिने मला तो दिला, तो तसाच राहिला परत 15 Pro. नाही पण मलाच आवडला तो कवर. तो मग मला एवढं मग तो वहिनीला दिला, वहिनीचा घेतला. तर मग मी बोलली अरे माझ्या फोनला कवरच नाही किती दिवस झाले, आणि जस्ट दुपारी मी त्याला बोलली, आणि यानाने शेवटचं इथे स्टोन होतं ते पण याने काढून टाकलं, आणि असं प्लेन झालं. मी कवर किती खराब झाला आहे, लगेच माझी बॅग भरली आहे, माझी बॅग भरली आहे एक साईडला. इकडे ज्ञानाला भर, बर्थ बेबीची बॅग आहे ती. आता उद्या तुला पण उद्या व्हिडिओमध्येच बघायला मिळेल काय ते. इकडे ज्ञानाचे कपडे भर. हे किती भक्कम आहे. हो, अरे बसू शकते ज्ञाना एवढं. बसूचं नाही, पण हे खूप भक्कम आहे. पण लाईट वेट आहे, कडक आहे पण लाईट वेट आहे. छान आहे, कलर पण मस्त. तर उद्या दाखवेल तुला त्याचं काय आहे. बॅकपॅक पण केली बाबा, सो फास्ट यू आर. माझं काहीच नाही, सो वर्षातली पहिली ट्रिप आहे. अभिनी नाही प्लॅन केलेली. अभिनी हे घेतलेलं आहे की काहीच तो प्लॅन करणार नाहीये, तो कुठेच नेणार नाही. बघूया माहिती आहे तरी पण बडबडायला. नानाचे पण कपडे मी सगळेच ऑलमोस्ट नवीन कपडे घेतलेत पल्लीने. एका ट्रिपसाठी मी जायला घेतलेले, पण ते काही झाले नाही ट्रिप ती, म्हणून मी खरंच नवीन कपडे घेतले. बघते काय अशी खरंच सगळे नवीन आहे त्याच्यामध्ये माझे कपडे, एक पण रिपीट दिसणार नाही. नवीन कपड्याचं तुझं काही नाहीये, मी अशी बघते का तू एका ट्रिपला चाललेला. अरे म्हणजे आपण चाललेलो. चल भर ज्ञानाचे कपडे याच्यात. चल मला यावर्षी कुठे नको. ठीक आहे, बघा आता तुमच्या समोर ही बोलली मला यावर्षी कुठे नको नेऊ, बस संपलं. तू आताच बोलली, आता स्टेटमेंट चेंज करू नको. आता तू बोललीस, तू असं बोललीस की यावर्षी मला कुठेच नेऊ नको. कुठेच नेऊ नको तू, मला यावर्षी कुठे नको नेऊ. हा नको नेऊ, नाहीच नेणार. म्हणजे कसं त्याच्या पुढे बघ असं होतं ते. बघ नव्हतं मगाशी. ठीक आहे, चल पॅक कर बॅग, मी निघतोय. छोटे छोटे बाबू आहेत का? दोघी पण छोटे छोटे बाबू आहेत का? छोटे छोटे बाबू आहेत. तिला काय डाग लावले? अगं सगळे रंगवून ठेवले, तो पण काय दिसले काय आपल्याला लागतील ते आणून. सगळे रंगवले. कुठे चालल्या तुम्ही दोघी शोनपर्या? कुठे चालल्या? कुठे चालले? सो आम्ही आलो आहोत ॲज युजल फेमस जयवंतला, सगळेजण फॅमिली मेंबर्स. तर सगळी फॅमिली मेंबर्स आलेलो आहोत. आईंना खूप दिवसापासून इच्छा होती जयवंतला यायला, आणि धाबा बोलल्यावरती आमचं सगळ्यांचंही, सो आमच्या सगळ्यांचा फेवरेट ते म्हणजे जयवंत आहे. सी फूड म्हटल्यावरती, सी फूड म्हणजे कोलंबी खायचं असेल तर चला. आणि अभि नाही आहे, अभि गेला आहे वर्सोवा सी फेस्टिवलला गेलेला आहे, सो तो नाही आहे, त्याच्या फ्रेंड्स बरोबर गेलेला आहे. सो आमचा मस्तपैकी डिनर झाला, आणि त्यानंतर आम्ही चॉकलेट स्ट्रॉबेरी इथे फेमस आहे ते खायला. सो आम्ही आलेलो आहोत
वर्सोवा कोळीवाडा येथे आणि सी फूड फेस्टिवल आहे आणि खूप मोठा फेस्टिवल आहे. आता वाजलेले आहेत 10:30 आणि तरी पण एवढी पब्लिक दिसतेय. किती आवाज येतोय माहित नाहीये, बट स्टील गर्दी खूप आहे आणि प्रत्येक जण सी फूड टेस्ट करण्यासाठी इकडे आलेले आहेत. बघा, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.